रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्ताने आपण हा आजचा भाग करत आहोत. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. प्रार्थनेचा हा श्लोक घेण्याचं कारण असं की त्वमेव माता, मातेला पहिला नमस्कार घालतात. विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई, रंगा येई ओ येई रंगा, येई ओ येई, येई ओ येई रंगा. विठाई किठाई म्हटलंय. ज्ञानेश्वर माऊलीला सुद्धा माऊली असं म्हटलं आहे. तेव्हा हे जे मातेबद्दलची आस्था आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, ती फार महत्त्वाची आहे. आणि ती आज नाही, वेदकालापासून गार्गी, मैत्रेयी ह्या अशा मोठ्या मोठ्या ज्या स्त्रिया झाल्या ना साध्वी, तर त्या साध्व्या वेदकालातल्या आहेत. नंतर अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरीस्तथा पंचकन्या स्मरे नित्यं महापातकनाशनम. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी या स्त्रिया पुराणांत काळामध्ये खूप खूप गाजल्या. त्यांचं महत्त्व आपण सर्वांना विदित आहे. नंतर संत मालिकेमध्ये संत जनाबाई आहे, मुक्ताबाई आहे. आणि या राजकारणामध्ये आणि याच्यामध्ये आपल्या माता जिजाऊ आहेत, पुण्यश्लोक अहिल्याबाई आहेत, अशा कितीतरी, सावित्रीबाई आहेत. या सगळ्या स्त्रिया उच्च शिखराला गेल्या त्या त्या क्षेत्रामध्ये. उत्तराखंडामध्ये महाराष्ट्रापेक्षा आपण पाहतो तर तिकडे पहिला अगदी नमस्कार जरी घालायचा असला ना, तर अगोदर तसाच नमस्कार आहे. कोणता आहे? सीताराम, जय सीताराम, राधे राधे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर जय जयकार करायचा असेल, घोषणा द्यायच्या असतील, तर जय भवानी आणि नंतर जय शिवाजी. अगोदर भवानी. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः, यत्र नार्यस्तु न पूजन्ते सर्वत्र विफला क्रियाः. सुभाषितकार असं म्हणतात, यत्र नार्यस्तु पूजन्ते, ज्या घरी किंवा ज्या प्रदेशामध्ये स्त्रियांचा आदर केला जातो, पूजन केलं जातं, तिथे देवता असतात, देवता स्थिर होतात. आणि यत्र नार्यस्तु न पूजन्ते, जिथे स्त्रियांचा सन्मान होत नाही तिथे सगळ्या क्रिया विफल होतात, असं सुभाषितकाराचं म्हणणं आहे. तेव्हा मुळात जे वेदांत शास्त्र आणि शास्त्रकार झालेले आहेत किंवा जगाची उत्पत्ती आणि हे सांगत असताना शास्त्रकारांनी असं सांगितलं की पहिले कोठेच नव्हते काही, एकम एव अद्वितीयम ब्रह्म होतं. आणि मग त्याला एकोहम बहुश्याम, मी एक आहे, मी अनेक रूपाने होणार, अशी इच्छा झाली. एकलेन कंठेचे म्हणून येणे, केली निर्माण 14 भुवने. हे सगळं निर्माण केलं आणि ती म्हणजे माया. तेव्हा ब्रह्म पहिलं एक होतं. मग त्याने आपलं भांडवल जगत निर्मितीसाठी किती दिलं? ब्रह्म कसं आहे? सच्चित आणि आनंद, हे 3% भांडवल ब्रह्माचं आहे. आणि नंतर माया जी निर्माण झाली, तर या ब्रह्माचा आधार घेऊन तिने हे जगत निर्माण केलं. तिचं भांडवल किती आहे? मायेचं भांडवल आहे 8 प्रकारचं, म्हणजे पंचमहाभूत आणि रज, तम आणि सत्व, हे 3, 5 आणि 3 8, अष्टधा प्रकृती माया. म्हणजे या जगतामध्ये, जगत निर्मितीमध्ये मायेचं भांडवल अधिक आहे. या जगतामधून जर माया घालवली, माया जर संपवली, तर जगत संपून जाईल. अशा प्रकारचं
हे सगळं शास्त्राची निर्मिती आहे. तेव्हा माया महत्त्वाची आहे. एक सुभाषितकार, हिंदी सुभाषितकार असा म्हणतो, नारी साक्षात जगदंबा नररत्नों के खान, नारी से ही प्रगट बहे राम कृष्ण हनुमान, रामा राम हरे हरे राम 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 हरे हरे राम. नारी साक्षात जगदंबा, जगद अंब, अंब म्हणजे माता, जगाची माता आहे ती. नररत्नों की खान, नारी से हे प्रगट बहे राम कृष्ण हनुमान. नारीमुळेच राम आणि कृष्ण हनुमान हे सगळे निर्माण झाले. जर नारी नसती तर हे पण नसते, ना राम ना कृष्ण ना हनुमान. आणि म्हणून सरस्वती मातेच्या प्रार्थनेने आपण समारोप करूया आणि त्या महिला दिनाच्या निमित्ताने जगन्मातेला, महिलांना नमस्कार करूया. या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासन, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवैः सदा वंदिता, सामां पातु सरस्वती भगवते निशेष जाड्यापहा. ही सुद्धा ज्ञानाची एक माता आहे, सरस्वती माता. तिला नमस्कार करूया आणि महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना ही विनंती करूया. हे शास्त्र समजून सांगितलं याच्यासाठी की महिलांना दुय्यम स्थान देऊ नका, महिला समतेने वागवा, पुरुषाबरोबरीने त्या सर्व काम करतायत, ज्याचे त्याचे कामं ज्याने त्याने करतात. महिला कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही आहेत. त्याचे संदर्भ पुरावे आत्ता दिले, अगदी गार्गी मैत्रीपासून वेद उपनिषदांपासून तर आत्तापर्यंत हे सगळ्या महिला सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगत, अगदी उच्च श्रेणीमध्ये त्यांनी आपलं स्थान स्थापित केलेलं आहे. तेव्हा कुठलाही दुजाभाव न ठेवता त्यांना संधी द्या, त्याचा अपमान करू नका आणि अत्याचार तर नकाच नका. आज ज्या सगळ्या बातम्या, सगळे चॅनल जे काम करतायत ना, तर जास्तीत जास्त बातम्या आणि जास्तीत खराब वेळ ऐकायला मिळतो तर महिला अत्याचारावर. तर कृपया ते कमी करा नाही ते संपवाच. तेव्हा अशा प्रकारचं माता भगिनी वगैरे हे जे नाते आहेत हे वाढवा आणि याचे दिन साजरे करा. ते व्हॅलेंटाईन डिनन, अमुक डिनन ते असल्या प्रकार, त्याच्यामुळे माणसं अस्तिक बिथरत गेले. आणि आज इतक्या बातम्या सुरू झाल्यात की रोज त्या बातम्या आहेत. किती कायदे केलेत, किती काय झालं आहे, तरी पण रोज त्याच बातम्या आहेत. ऐकून कान बहिरे व्हायला लागले आहेत. सांगायचं तात्पर्य, महिला समानता द्या, महिलेकडे चांगल्या दृष्टीने पहा. आणि असं जर आपण केलं तर आपण आणि सगळा समाज आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. असा आजचा महिला दिन म्हणून हा विशेष कार्यक्रम आपल्यापुढे सादर केला. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.